राष्ट्रीय समाज पक्षाकडून पैठण विधानसभेची निवडणूक लढवणारे प्रकाश दिलवाले यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पैठण विधानसभेची निवडणूक मी मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच त्याच्या प्रचारानिमित्त 18 नोव्हेंबरला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या सभेचे पिंपळवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे। सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो, मी प्रकाश उत्तमराव दिलवाले, आपण कुठल्याही फुल थापाला बळी न पडता मी माझ्या नळ्याला सुरी जरी लागली तरी मी माघार घेणार नाही आणि जे कुठे अफवा पसरवत आहे त्या अफवावर विश्वास न ठेवता आपण येणाऱ्या 20 तारखेला मला प्रचंड बहुमताने 9 नंबरवरती बटन दाबून रोडवर या दिशेवर बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि मी असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला मी ठामपणे सांगतो, मी कुठल्याही कोणाची बळणाखाली येणार नाही आणि तुम्ही कोणाच्याही विश्वासाला बळी पडू नका असे माझे सर्व जनतेला आव्हान आहे। महाराष्ट्राची मुलूक मैदान तोप ओबीसीचा ढाण्या वाघ लक्ष्मण हाके साहेब यांची पिंपोळी येथे मोठी भव्य दिव्य अशी सभा आयोजित केली आहे। तरी पैठण तालुक्यातून जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन उद्या 2 वाजता पिंपोळी साई मंगल कार्यालय येथे उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। दरम्यान रासपचे लक्ष्मण दिलवाले यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पैठण विधानसभेच्या निवडणुकीत रंगत वाढली असून ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लखडहार, पैठण।